नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य म्हणजेच एक प्रकारचं स्वकेंद्रित आपण स्वतःहून लोकांसाठी मिळवलेलं ते राज्य होतं, शासन होतं, तो देश होता. म्हणजे ब्रिटिशांच्या गुलामगिरीमधून आपण बाहेर पडलो होतो आणि त्यापासून आपण आज 79 वर्ष झाली. 1947 आणि आज 2025 मध्ये आपण आहोत. 79 वर्ष झाले आहेत. आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. त्या स्वातंत्र्याच्या वेळी जी परिस्थिती होती त्याचा कधी विचार केलाय तुम्ही? कशी परिस्थिती होती? फाळणी झाली होती. भारत पाकिस्तान वेगळे झाले होते. त्या कालखंडामध्ये काय परिस्थिती होती? आर्थिक परिस्थिती काय, सामाजिक परिस्थिती काय होती? म्हणजे सगळ्या बाबतीची प्रगती जी आहे ती प्रगती ह्या गेल्या 79 वर्षांमध्ये झालेली आहे. मग ती प्रगती होण्यासाठी एवढा मोठा कालावधी आपण दिलाय आणि त्यासाठी प्रत्येकाचं योगदान जे आहे ते लाभलेलं असतं. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपण अनेक वर्ष साजरा करत आहोत. अगदी लहानपणापासून आपण शाळेमध्ये साजरा करत आहोत, जिथे आपण काम करत आहोत तिथे साजरा करत आहोत वगैरे. त्यामुळे फार मला वेगळं काय सांगण्याची आवश्यकता आहे असं अजिबात वाटत नाही. सगळ्यांनाच देशाप्रती प्रेम असावं, प्रेम असतं. परंतु काय असतं की ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या स्वतःशी कधी निगडीत करून घेत नाही. याचा थोडी मला खंत वाटते. कारण काय की विचारच आपण करत नाही. तुम्ही थोडा विचार जर केला, म्हणूनच आजच्या दिवशी खास तुम्ही फायनान्शियल फ्रीडम मिळवावं असं मी एक थंबनेल दिलं. त्या थंबनेलचा अर्थ आणि आजच्या दिवसाचं महत्त्व हे फार अगदी समांतर आहे. तुम्ही विचार करा, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हे सहजासहजी स्वातंत्र्य मिळवलं गेलं असं तुम्हाला वाटतं का? नाही. अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. खूप मोठा संघर्ष आहे या स्वातंत्र्य मिळवण्यामागे. मग त्याच पद्धतीने आज मी जसं ते थंबनेलमध्ये लिहिलंय की तुम्ही सुद्धा संघर्ष करा. फार अटीतटीची लढाई होत असते ना, ती लढा. पण कधीतरी फायनान्शियल फ्रीडम, आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न करा. हे मला आज एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये आज समजून सांगायचं आहे. तुम्हाला माहितीसाठी सांगतो की फ्रीडम म्हणजे नेमकं काय असतं. तर फ्रीडम म्हणजे फक्त स्वातंत्र्य म्हणजे काय की स्वतः तुम्ही निर्णय घेऊ शकता. तुम्हाला स्वतःला हवे तशा पद्धतीचं तुम्ही लाईफस्टाईल बनवू शकता. त्याला म्हणायचं फ्रीडम. त्याला म्हणायची तुम्ही पाहिजे त्या दिशेने तुम्ही तुमची स्वतःची प्रगती करू शकता. तुम्हाला जर योग्य वाटत असेल, अयोग्य वाटत असेल, त्यामधला चॉईस करून तुम्ही योग्यतेचा स्वीकार करू शकता. अयोग्य जे आहे, जे चुकीचं आहे त्याला नाकारू शकता. त्याला विचार स्वातंत्र्याची जोड देऊ शकता. त्याला म्हणतात फ्रीडम. म्हणजे हे सगळं मला का सांगावं वाटतंय? कारण आपला जो चॅनल आहे पैसा है के पैसा, पैशाच्या संदर्भात जे काही तुम्हाला ज्या पद्धतीने मला सांगता येईल, जे मला वाटतं ते माझं मत म्हणून का होईना मांडता येईल ते इथं सांगावं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. फायनान्शियल फ्रीडम प्रत्येकाने मिळवण्याचा प्रयत्न करा. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का? आपल्याला फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय हेच माहीत नसतं. आणि जरी माहीत झालं तरी हे कसं शक्य आहे हो असं स्वतःलाच आपण म्हणून घेतो आणि पहिली लढाई सुरुवातीलाच हारून बसतो. थोडंसं कठोर वाटेल, कटुता वाटेल बोलण्यामध्ये, पण खरंच सांगतो तुम्हाला की फ्रीडम मिळवणं हे सहजासहजी शक्य नसतं. सहजासहजी त्याला फार मोठा संघर्ष हा असतो. पण अशक्य जगात काहीही नाही. याप्रमाणे तुम्ही सुद्धा फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकता. आणि मला तर असं वाटतं आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन, ह्या दिवसाचं महत्त्व लक्षात ठेवून मी माझ्या आयुष्यामध्ये फायनान्शियल फ्रीडम मिळवेन अशी आज शपथ घ्यावी. अशा पद्धतीची खुणगाठ आपण आज बांधावी. अशा पद्धतीचा एक निश्चय करावा अशी माझी तुम्हाला फार कळकळून विनंती आहे. पण त्यासाठी पुढे संघर्षाला तयारी करावी. संकटांना सामोरं जाण्याची तयारी करावी. हेही तितकंच निश्चयाने ठरवावं असं मला वाटतं. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय आता तेही ओघाने आले म्हणून सांगतो. फायनान्शियल फ्रीडम याचा अर्थ असा आहे की तुमच्या डोक्यावर कोणतंही कर्ज असणार नाही. तो दिवस म्हणजे तुम्ही फायनान्शियली फ्रीडमकडे आहात. फायनान्शियल फ्रीडम आहात. फायनान्शियली फ्री आहात. म्हणजे याचा अर्थ आहे की तुमच्यावरती कोणत्याही देणदारीचं टेन्शन नाही. तणावामध्ये तुम्ही जगत नाही. म्हणजे तुम्ही फायनान्शियली फ्री आहात. तुमच्याकडे पॅसिव्ह इन्कम येतंय
म्हणजे ॲक्टिव्ह इन्कम कधी असतं, जेव्हा मी काहीतरी काम करतो, कष्ट करतो, तेव्हा मला पैसे मिळतात, ते ॲक्टिव्ह इन्कम. आणि मी काहीही कष्ट न करता सुद्धा 4 पैसे मला कुठून ना कुठून ते येणारच असतात. म्हणजे कुठून ना कुठून याचा अर्थ असा नव्हे की आपोआप येणार असतात. तुम्ही काहीतरी असं काही करून ठेवलेलं असतं की ज्यामधून तो सोर्स म्हणून ते पैसे जे आहेत ते तुमच्याकडे येत असतात. त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. ते पॅसिव्ह इन्कम तुमच्याकडे येत असतं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही फायनान्शियली फ्री असता. तुम्हाला आज मनाला असं वाटतं की मला चिंतामुक्त जगणं जगायचं आहे आणि चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी मला पैशाचा ताणतणाव जो आहे तो जास्त घ्यायचा नाही आणि तुम्ही तशा पद्धतीचं लाईफस्टाईल तुमच्यासाठी तुम्ही अधोरेखित करता, त्याला म्हणतात फायनान्शियली फ्रीडममध्ये तुम्ही जगता आहात. मग हे फायनान्शियल फ्रीडम जे आहे ते एका रात्रीत येत नाही किंवा एका दिवसात येत नाही, हे लक्षात ठेवा. त्यासाठी आधी थोडा संघर्ष हा 100% करावा लागतो. कल्पकता ही वापरावी लागते. आपल्या कल्पना शक्तीला कष्टाची जोड द्यावी लागते आणि अशक्य काहीही नाही. कर्ज फिटतं. तुम्ही स्वतःहून एका अशा लेवलला येऊ शकता की ज्या लेवलला तुम्हाला पुन्हा कर्ज घेण्याची गरज लागत नाही किंवा तुमच्या ज्या छोट्या छोट्या इच्छा आकांक्षा असतात त्या पूर्ण झालेल्या असतात आणि वयाच्या अशा लेवलवर आलेला असता की आता बास झालं, आता मला शांत आणि निवांत जगणं जगायचं आहे, जीवन जगायचं आहे. त्यामुळे मी आता इथून पुढे कुठलंही कर्ज काढणार नाही, कुठल्याही पद्धतीचा ताणतणाव घेणार नाही. परंतु तरीसुद्धा मला जगण्यासाठी जो पैसा आवश्यक आहे तो मात्र येण्याची तजवीज मी करून ठेवलेली आहे. त्याला म्हणायचं तुम्ही फायनान्शियली फ्रीडम आहात. म्हणजे फक्त कर्जमुक्ती असणं म्हणजे फायनान्शियल फ्रीडम असं अजिबात नाही, हे लक्षात ठेवा. त्यासोबत पॅसिव्ह इन्कम म्हणजे आता मी गेल्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंय किंवा त्यामध्ये तो विषय आलेला आहे की एखादा फ्लॅट घेतलाय, तुमच्याकडे एक स्वतःचं घर राहायला आहे आणि एखादा फ्लॅट तुम्ही विकत घेतलाय, त्याचं कर्जही फिटलेलं आहे आणि समजा त्याचं तुम्हाला 25,000 रुपये भाडं येते. आज खऱ्या अर्थाने ते 25,000 रुपये तुमचं ते पॅसिव्ह इन्कम झालं. तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, तुम्ही कल्पनाशक्ती कल्पकता वापरली, तुम्ही युक्त्या क्लुप्त्या वापरल्या आणि तो फ्लॅट जो आहे तो नील केला, कर्ज रहित. आता तो फ्लॅट जो आहे तो तुमचा स्वतःचा ॲसेट म्हणून तुम्हाला आता तो जगवणार असतो. 25,000 रुपये दरमहा भाडं तुम्हाला तिथून जे येत असतं ते तुमचं काय असतं, पॅसिव्ह इन्कम असतं. आणि त्या 25,000मध्ये तुम्हाला जगण्यासाठी आवश्यक तेवढा पैसा जो आहे तो तिथं मिळालेला असतो. त्याला म्हणतात फायनान्शियली फ्रीडम होणं. मुलांची शिक्षण, मुलांचं लग्न, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पार केलेल्या असतात. त्यासाठी जी काही कर्ज काढलेली असतात ती कर्जसुद्धा तुम्ही नील केलेली असतात. त्याला म्हणायचं तुम्ही काय आहात, फायनान्शियली फ्री आहात. हे जे आहे हे सगळं मी सांगतो ते ऐकायला फार बरं वाटतंय. हे मलाही कळतं, तुम्हालाही समजतंय. तुम्ही म्हणाल हा हे फार छान वाटतंय, म्हणजे कुठलीही माझ्यावर आता जबाबदारी नाही किंवा कुठलाही माझ्यावर ताणतणाव नाही, आर्थिक विवंचना नाही. मी आज ठरवलं तर सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊ शकतो. कारण का, माझ्यावर आता काही ताण नाही, काही जबाबदारी नाही. मला मनाला वाटेल तसं शांत निवांत मला राहता येऊ शकतंय, जगता येऊ शकतंय. हे फार ऐकायला आणि बोलायला सांगायला बरं वाटतं. पण त्याच्या आधीचा जो संघर्ष आहे तो संघर्ष जर करायची तयारी आहे का असं तुम्हाला विचारलं तर मात्र तुम्ही म्हणाल नाही नाही नाही, हे अवघड आहे की हो, हे कसं शक्य आहे, म्हणजे इतकं कसं काय. मग त्यासाठी प्लॅनिंग करा. त्यासाठी हे प्लॅनिंग करा की अमुक या वयापर्यंत मला अमुक अमुक असं ॲसेट तयार करायचं आहे की जे मला त्या वयाच्या नंतर मला ॲज अ सोर्स म्हणून, इन्कम सोर्स म्हणून ते मदत करेल. हे प्लॅनिंग तुमचं गरजेचं आहे. आज तुमचं वय 25-30च्या असेल ना आसपास, तर 40 ते 45व्या वर्षी मला फायनान्शियली फ्रीडम मिळवायचं आहे हे आज ठरवावं लागेल. ज्यांची वेळ निघून गेली आहे, म्हणजे 40, 45, 50 पासून पुढे आलेले आहेत पण ते फायनान्शियली फ्रीडम आज मिळवू शकलेले नाहीत, त्यांनी सुद्धा इतरांच्या तरी किमान इतरांवर अवलंबून का होईना पण ते फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने बघा, मुलं मोठी झाली, कमवायला लागली की आई वडील जे आहेत ते फायनान्शियली फ्रीडम मिळवल्यासारखे जगतात. त्याचं कारण काय असतं, मुलं त्यांना काही 4 पैसे जे लागत असतात ते त्यांना पाठवत असतात, त्यांना ते देत असतात, त्यांचा तो सगळा खर्चाचा भार जो आहे तो उचलत असतात. याचा अर्थ असा की कुठेतरी तो सुद्धा एक प्रकारचा इन्व्हेस्टमेंटचा रिटर्न तुम्ही घेत असता, हे लक्षात ठेवा. तो सुद्धा काही चुकीचा भाग आहे असा अजिबात नाही. पण
तशाच पद्धतीने अशा काही ॲसेट बनवाव्यात की ज्या ॲसेटमधून तुम्हाला चांगला सोर्स आहे, इन्कम जो आहे तो तुम्हाला मिळत राहील. आणि मग तशा इन्कममधून तुम्हाला स्वतःला जगण्यासाठी जो थोडाफार का होईना पैसा लागतो तो तुम्हाला मिळत राहील. त्या दिवशी तुम्ही काय होता, फायनान्शियली फ्री होता. हे सगळं जे आहे हे मी आज का सांगतोय, कारण याचा आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाचा संबंध थोडासा आपण जोडावा. असो नसो, आज देश आपला कुठे पोचला विचार करा. म्हणजे एक काळ असा होता की अन्नधान्यासाठी आपल्याला परावलंबन ठेवावं लागत होतं, म्हणजे आपण इतरांवर अवलंबून होतो. त्यानंतर देशामध्ये हरित क्रांती झाली, दुग्ध क्रांती झाली, म्हणजे देश हळूहळू आपला स्वयंपूर्ण होत गेला, आत्मनिर्भर होत गेला आहे. आणि आज टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सुद्धा आपण खूप पुढे आलो. रस्त्यांचं जाळं असो किंवा रेल्वेचं जाळं असो किंवा अनेक कुठल्या अगदी एरोप्लेन असो, कुठल्याही टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपण मागे राहिलो नाही. मग ही प्रगती एका रात्रीत झाली का? नाही. एका दिवशी झाली का? नाही. मग हे सगळं जे आहे ते हळूहळूच होत असतं. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यात सुद्धा काही प्लॅनिंग करत आपण जर पावलं उचलली तर ते ध्येय कुठलंही असो शक्य आहे आणि ते शक्य होतं. त्यासाठी आधी ठरवावं लागतं. देश सुद्धा प्रगती करताना कोणताही असो, आपल्याकडे बघा तुम्ही पंचवार्षिक योजना असतात. पंचवार्षिक योजना म्हणजे काय असतं? पंचवार्षिक योजना म्हणजे ठरलेल्या 5 वर्षांमध्ये अमुक हे कामं पूर्ण करायची, अमुक हे रस्ते बांधायचे, अमुक इतकी धरणं बांधायचे आहेत, पाटबंधारे करायचे आहेत वगैरे. हे सगळ्या गोष्टी पंचवार्षिक योजनेमध्ये त्या ठरवल्या जातात. तसं आपण आपल्या आयुष्यामध्ये अशी काही पंचवार्षिक योजना ठरवतो का? आपलं इन्कम आणि 5 वर्षानंतर आपल्याला हे जे आहे ते पूर्ण करायचं आहे असं कधी ठरवलंय का तुम्ही? मग ठरवलं नसेल तर मग पूर्ण होणार कसं? नाही का? मग ह्याच्यासाठी मग त्याच्यानंतरच ती प्रगती होते ना. त्या पंचवार्षिक योजनांची कामं पूर्ण झाल्यानंतर ती प्रगती दिसेल. पण जर ठरवलंच नाही, आपण त्या दिशेने पावलंच उचलले नाही तर ते पूर्ण होणार कसं? मग असं करत आपण आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण किंवा फायनान्शियली फ्री होणार कसे? तर ह्याच्यामुळे मी हा विषय आज जोडलाय. सर्वांना अगदी 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पण पुन्हा एकदा एकच ओळ अधोरेखित करतो, ती म्हणजे संघर्ष करण्यासाठी तयार व्हा आणि येत्या काळात का होईना फायनान्शियली फ्री होण्यासाठी नक्की प्रयत्न करा. काळजी घ्या. पुन्हा भेटू अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओवर. हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो मी एवढ्यासाठी बनवला की फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय हे समजावं आणि ते समजल्यानंतर तुम्ही त्या दिशेने काही 4 पावलं का होईना उचलावीत आणि प्रयत्न करावा की तणावमुक्त आणि कर्जमुक्त जीवन कसं आपल्याला जगता येईल, आपली लाईफस्टाईल, आपली जीवनशैली जी आहे ती कशी उंचावता येईल, यासाठी हा मी व्हिडिओ बनवला आहे. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आणि हा चॅनल आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया. थँक्यू व्हेरी मच.